आमच्या संघ असं काय व्हायला लागले ती काय मला कळना झालं. तर चला तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं. आपण जी ग्रिलला शेड मारलेली ती पुन्हा आणि बदलली बघा. आणि आज परवाचा या साईडवर पहिलाच दिवस आहे आणि साईडवर आलेला पहिल्यांदा बघा रोलरतून घेतलं. नाना पण तेवढ्यात नवीन शेडचा कलर घेऊन आले आणि मग लगेच डब्यातला कलर पार्टीत बसला. लगेच मग रोलर मध्ये काठी घातली आणि निळ्या शेडवर कॉपी कलर मारायला चालू केला आणि बघू बघूच तर ग्रिल तेवढं अर्ध रंगून झालं होतं. आणि असल्या उन्हात घाम येऊन काढायचं बंद झालं होतं. आता सगळ्या ग्रिलला शिंगलात मारून झाला आणि कलर जरा चुरला. आता ह्यो काय कलर डबल हाताला आपल्याला पुरणार नव्हता म्हणून परव्यानं गुडघ्यावर गाडी वळवली डायरेक्ट कलरच्या दुकानात आलो आणि लगेच भावानं पण कलर आपल्याला तयार करून दिला. तिथनं कलर घेतला आणि डायरेक्ट कामावर आलो. एवढा बास हलवा लागते कारण आतला बेस कलर निष्ठेनं एक झाला पाहिजे. मग लगेच खुरप्यान टोपानं उघडलं आणि कलर बार्टीत उतरून टाकला. बिट्टू हा मला रोज आहे ना झोपताना हा टेन्शन येते. कसलं रे? ते सकाळी काय रंगवायचं कुठं जायचं, काय हे रंगवायचं ते रंगवायचं. कसा आहे आमचा दोस्त? यासने असलं टेन्शन आहे. उद्या उठून काय रंगवायचं? आईला काय कळलं बाबा काय कुठलं डबल कुठलं सिंगल काय मारलं ना मला आठवण झालं. आणि आता मात्र सगळ्या ग्रिलला डबल हात मारून झाला होता. आणि व्लॉग आवडले असेल तर फॉलो तेवढं करावं लागते.